हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचे आर्ट फेस्टिवल 12 मध्ये। या पेंटिंगची आउटलाईन ड्रॉ करण्याचा व्हिडिओ मी खूप दिवसाआधी अपलोड केलेला आहे। इंडिपेंडन्स डेच्या डेकोरेशनसाठी बिझी असल्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करायला इतका वेळ लागला असून तर या पेंटिंगमध्ये मी पोस्टर कलरचा वापर केलेला आहे। तुम्ही बघितलेच असणार की मी डोरच्या आतमध्ये डिझाईनची ट्रेस पेपरने काढली होती। मी त्यामध्ये मला येलो आणि ऑरेंजचे शेड दाखवायचे असल्यामुळे मी त्या पूर्ण एरियामध्ये येलोचा कोट अप्लाय केलेला आहे। पूर्ण कलरिंग झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की असं कलर करण्यामागचं कारण काय। जेव्हा एखाद्या ड्रॉइंगला आपल्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये कलरिंग करायची असते आणि बॅकग्राऊंडमध्ये प्लेन कलर करायचा असतो, तेव्हा तुम्ही तो कलर पूर्ण डिझाईनच्या बॉक्समध्ये भरू शकता आणि त्यानंतर मग बॅकग्राऊंडमध्ये जो डार्क कलर करायचा आहे तो करू शकता। ही प्रोसेस पूर्ण कलर झाल्याशिवाय समजणार नाही हे तुम्हाला मी आधीच सांगितले आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा येलो कलरचा वापर तुम्ही पूर्ण पेंटिंगला करू शकता। येलो कलरच्या वापरामुळे पेंटिंगवर येणारे पॅचेस सुद्धा दिसणार नाहीत। तुम्हाला जर ऑरेंज कलर नसेल करायचे तर तुम्ही फक्त येलो कलरच्या थ्रू सुद्धा ही डिझाईन कंप्लीट करू शकता। जसे की या बॉक्समध्ये मी डिझाईन ड्रॉ केली आणि त्या पूर्ण बॉक्सला मी येलो कलरने कव्हर केलं आहे। हे यासाठी कारण या येलो कलर वरून आपल्याला पेन्सिलने ड्रॉ केलेले दिसतच आहे, तर जितक्या भागामध्ये मी डिझाईन ड्रॉ केली आहे तिथे येलो कलर राहणारच। त्याशिवाय बाकीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे त्या बॉक्स मधला बॅकग्राऊंडचा, त्यामध्ये मी डार्क टोन देणार आहे। जेव्हा आपण एखाद्या डिझाईनला पेंट करतो तेव्हा आपल्याला छोटे ब्रश वापरणे इझी जाते। मोठ्या ब्रशचा वापर करण्यास आपला काम शार्प दिसत नाही, त्यामुळे मी खूप छोटा ब्रश वापरला आहे। 1 नंबरचा वापरला आहे। 000चा पण ब्रश असतो जो खूप छोटा असतो राऊंड शेपचा, तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता जर यापेक्षा बारीक डिझाईन असेल तर। आता जसे की तुम्ही बघू शकता मी बॅकग्राऊंडमध्ये डार्क कलर अप्लाय करून राहिली आहे, तर ज्या एरियामध्ये मी डिझाईन ड्रॉ केलेली नाही आहे त्यामध्ये हा बॅकग्राऊंडला मी डार्क कलर देत आहे। याचा अर्थ असा की जे डिझाईनमध्ये जो येलो कलर मी पेंट केलेला होता तो उठून दिसणार। आणि मी ऑरेंज कलर याच्यासाठी केला होता की मला फक्त येलो कलरमध्ये डिझाईन न दाखवता मला दोन्ही कलर ऑरेंज आणि येलो म्हणजे शेड्स दाखवायचे होते, त्यामुळे मी अशा प्रकारे कलरची प्रोसेस केलेली आहे। बॅकग्राऊंडसाठी मी ब्राऊन, रेड आणि थोडासा ब्लॅक आणि ब्ल्यूचा वापर केलेला आहे आणि मी ही पूर्ण पेंटिंग पोस्टर कलरने केलेली आहे। तरी या व्हिडिओमध्ये या डोर ड्रॉइंगची पूर्ण पेंटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला नसून फक्त डिझाईन मी कशी कलर केलेली आहे हेच दाखवलेलं आहे। या पेंटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। पेंटिंग करताना खूप घाईघाईत हे वर्क करू नका। जितक्या पेशन्सली तुम्ही हे काम करणार तितकं वर्क शार्प आणि चांगलं दिसणार। ज्यांना कुणाला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट एक्झाम ही काय आहे माहीत नसेल, मी त्यांच्यासाठी पुन्हा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। जर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये डाऊट विचारायला विसरू नका। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अर्धा बॅकग्राऊंड कलर केल्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की येलो कलर करण्यामागचा उद्देश काय आहे। तुम्हाला जर या पद्धतीने कलरिंग नसेल करायची तर तुम्ही फक्त पहिल्यांदा सेपरेट डिझाईन जी तुम्ही ड्रॉ केली आहे त्यावर सुद्धा कलर करू शकता आणि नंतर बॅकग्राऊंडला पण कलर करू शकता। पण ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये कलर करणे खूप अवघड होते, यासाठी मी ही इझी टेक्निक तुमच्या समोर
दाखवत आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ड्रॉइंगमध्ये पोस्टर कलरचाच वापर केले पाहिजे हे गरजेचं नाही. तुम्हाला जे कलर चांगल्याने हँडल करता येते तुम्ही त्या कलरचा वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर, ऑइल पेस्टलसुद्धा तुम्ही वापरू शकता. याशिवाय जर तुम्हाला यामध्ये मार्कर किंवा स्केच पेनचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. एक्झाममध्ये डिझाईन पेपर यासाठी तुम्हाला 3 तासाचा कालावधी दिला जातो आणि हा पेपर 100 मार्काचा असतो. तर 3 तासात तुम्ही आरामात अशा प्रकारे कोणतीही डिझाईन करू शकता आणि कलरिंगसुद्धा करू शकता. काही जणांना आधीच मनात भीती असते की इतक्या वेळात मी हे ड्रॉइंग किंवा पेंटिंग कंप्लीट करणार की नाही, पण यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जर एकाग्रतेने तुम्ही कोणतेही काम केले तर ते लवकर आणि चांगल्या पद्धतीने होईल. पेंटिंग करताना पेंटिंगमध्ये नीटनेटकेपणा असायला हवे. तुम्हाला जर या व्यतिरिक्त पुन्हा वेगळ्या कलरची पेंटिंग क्रिएट करायची असेल तर तुम्ही करू शकता. प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 5 ते 7 कलरला घेऊन सुद्धा ही पेंटिंग कंप्लीट करून बघू शकता. तुम्हाला जर इंटरमिडिएट एलिमेंटरी एक्झाममध्ये जर ए ग्रेड पाहिजे असणार तर या आधी सुद्धा ह्या एक्झाम झालेल्या आहेत. तर त्या एक्झाममध्ये आलेल्या प्रश्नांना तुम्ही घरी सॉल्व करून बघा, म्हणजे त्याची प्रॅक्टिस करून बघा ड्रॉ करून. त्यामुळे तुम्हाला कलर हँडल करणे सोपे जाईल आणि तुमची स्पीड सुद्धा वाढले जाईल. या एक्झामबद्दल किंवा या पेंटिंगबद्दल जर तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते डाऊट्स क्लिअर करू शकता. अशा प्रकारे ही डिझाईनवाली पेंटिंग इथपर्यंत तर मी कंप्लीट केलेली आहे. यानंतरच्या पार्टमध्ये मी डोअरला लाकडी लुक करण्यासाठी कसा प्रकारे कलर करायचा हे तुम्हाला सांगणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी तुमचे फ्रेंड्स एक्झाम देत असणार त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. Thanks for watching this video.